अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण दुसरे स्वातंत्र्य आणि हक्क पाहत आहोत. आणि हे प्रकरण पाहत असताना आपण आधीच्या तासाला इसाया बर्लिन या विचारवंताने स्वातंत्र्याच्या ज्या दोन संकल्पना सांगितलेल्या आहेत, सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य, याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आपण आजच्या तासाला आपण स्वातंत्र्याविषयीची भारतीय संकल्पना पाहणार आहोत. स्वातंत्र्यविषयाची किंवा स्वातंत्र्याविषयाची भारतीय संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे स्वातंत्र्याविषयी भारतीय संकल्पना नेमकी काय आहे, किंवा भारतीय विचारवंतांनी स्वातंत्र्याची नेमकी काय संकल्पना सांगितलेली आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर भारताचा विचार करत असताना, म्हणजेच आपण आपल्या देशाचा विचार करत असताना, म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्याच्या संकल्पनेला किंवा स्वातंत्र्यासाठी मुक्ती ही संकल्पना वापरण्यात आलेली आहे. आणि आपण बारकाईने जर विचार केला तर स्वातंत्र्याचा हा आध्यात्मिक अर्थ आहे असं आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे. आणि परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका मिळणे म्हणजे मुक्ती होय, असा आपण या ठिकाणी मुक्तीचा अर्थ घेतलेला आहे. आणि हा अर्थ आध्यात्मिक आहे, म्हणून मुक्ती ही जी संकल्पना आहे ही आध्यात्मिक स्वरूपाची संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच मोक्ष मिळणे किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका होणे म्हणजे मुक्ती, असा स्वातंत्र्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मात्र आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर आधुनिक काळामध्ये या संकल्पनेमध्ये बदल झालेला आहे. आणि आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे समाजाची, आपल्याला माहिती आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे. एकत्र येणे, एकत्र राहणे, समूह करणे, समूहात राहणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि याच्यातूनच त्याच्या गरजा पूर्ण होतात, त्याला संरक्षण मिळतं असं आपल्याला म्हणता येणार आहे. परंतु समाजामध्ये जीवन जगत असताना समाजाचेही काही अलिखित नियम असतात आणि या नियमांचं समाजातील प्रत्येक घटकाला, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला पालन हे करावंच लागतं. आणि म्हणूनच समाजाची जी सामाजिक बंधनं असतात, या बंधनातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य असा आधुनिक अर्थ स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. तर या ठिकाणी नंतर बघा, ब्रिटिशकालीन भारतीयांची स्वातंत्र्याची संकल्पना, जसं की भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा दर्जा हा प्राप्त झाला. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये भारताची स्वातंत्र्याची नेमकी कोणती संकल्पना होती याचा आपण आढावा घेणार आहोत. तर याचा आढावा घेत असताना आपण वेगवेगळ्या विचारवंतांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि त्यावेळी भारतातील नेमकी सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची होती, भारतामध्ये जे काही कायदे होते ते कायदे कशा स्वरूपाचे होते, आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये कशा पद्धतीने विषमता निर्माण होत होती, त्याच पद्धतीने त्या कायद्यांच्या माध्यमातून समाजामध्ये स्त्री आणि पुरुष कशा पद्धतीने भेदभाव केला जात होता, याचासुद्धा या मुद्द्याच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत. आणि पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रवाह भारतामध्ये आल्यानंतर किंवा पाश्चिमात्य शिक्षण भारतामध्ये आल्यानंतर त्याचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर काय परिणाम झाला याचा आढावा आपण या मुद्द्याच्या माध्यमातून घेणार आहोत. तर ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून काही कायदेही केलेले आहेत. आणि
भारतामध्ये ज्या काही कायदे होते किंवा ज्या काही रूढी प्रथा परंपरा होत्या ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या होत्या आणि या ज्या काही रूढी प्रथा परंपरा होत्या या ब्रिटिशांनी कायद्याच्या माध्यमातून त्या बंद केल्या. मग आपल्याला सांगता येणार आहे की जसं की सतीची चाल असेल, त्याच पद्धतीने केशवपन असेल, बालविवाह असेल, वेठबिगारीची प्रथा, या प्रथा ज्या होत्या या प्रथा जुलमी होत्या, अन्यायकारक होत्या असं आपल्याला म्हणता येणार आहे. परंतु व्यक्तीला स्वातंत्र्य मिळवून देत असताना किंवा व्यक्तीचे हक्क सुरक्षित राखत असताना ब्रिटिशांच्या माध्यमातून काही कायदे त्या ठिकाणी तयार करण्यात आले. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येणार आहे की सतीबंदीचा कायदा. हा कायदा आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीचा होता, अन्यायकारक होता, जुलमी होता. त्याच्या माध्यमातून समाजामध्ये विषमता निर्माण होण्यासाठी मदत मिळत होती. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये विषमता निर्माण करणारी ही पद्धत होती. परंतु ही जी काही पद्धत आहे ही पद्धत कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि जर याचं पालन केलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी ब्रिटिशांच्या माध्यमातून सतीबंदीचा कायदा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. त्याच पद्धतीने आपल्याला असंही सांगता येणार आहे की त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार व प्रचार भारतामध्ये केल्यामुळे स्वातंत्र्याचा एक वेगळा पाश्चिमात्य विचार भारतामध्ये येण्यासाठी, भारतामध्ये रुजण्यासाठी त्या ठिकाणी मदत झालेली आहे. आणि याचा परिणाम जर काय झाला असेल तर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि समाज सुधारणा किंवा समाज सुधारक या विचारांनी त्या ठिकाणी प्रभावित झाल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजेच ब्रिटिशांच्या माध्यमातून सतीबंदीचा त्या ठिकाणी कायदा करण्यात आला. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येणार आहे की पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार भारतामध्ये त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळं भारतीय स्वातंत्र्याची चळवळ गतिमान होण्यासाठी त्या ठिकाणी मदतच झालेली आहे. यानंतर महात्मा फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले, त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे जे काही स्वातंत्र्याविषयी जे विचार आहेत ते आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी विचार करणार आहोत. तर भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत आणि म्हणजेच भारताची त्यावेळची असणारी परिस्थिती याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. तर पहिला अर्थ किंवा पैलू आपल्याला सांगता येणार आहे आणि तो म्हणजे जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजेच स्वातंत्र्य होय. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित ऐका. जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य हा पहिला अर्थ आपल्याला सांगता येणार आहे. म्हणजेच भारताचा विचार करत असताना भारतामध्ये विविधता आहे. भारतामध्ये विविध जातीचे, धर्माचे, वंशाचे, पंथाचे लोक जीवन जगतात, भारतामध्ये राहतात आणि या अर्थाने जर आपण पाहिलं तर जातीय विषमता जी आहे या जातीय विषमतेतून मुक्ती मिळणे म्हणजेच स्वातंत्र्य होय. त्याचबरोबर बघा सामाजिक बंधनाचा जर आपण विचार केला तर सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्त्वाचा मानला. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्यविषयक विचार आपण पाहत आहोत. तर सामाजिक बंधनाचा विचार करत असताना सामाजिक बंधनाचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्त्वाचा मानलेला आहे. आणि याशिवाय काही व्यक्तींना समाजामध्ये जी वागणूक दिली जाते, दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, त्यांना सामोरं जावं लागतं, असा जो काही दुय्यमपणा त्यांच्या वाट्याला येतो त्या दुय्यमत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू आहे असे त्यांनी त्या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत या दोन भारतीय राजकीय विचारवंतांच्या विचारांचा जर आपण अभ्यास केला तर त्यावेळची असणारी सामाजिक परिस्थिती, त्यावेळची असणारी
जात व्यवस्था याच्यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आणखीन जर आपण डीप जाण्याचा प्रयत्न केला, याची काही जर उदाहरणं पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं सांगता येईल की मग अपमान असेल, अवहेलना असेल यांचा अंत, तसेच स्त्री पुरुष विषमतेचा अंत, त्याच पद्धतीने उच्च नीचतेचा अंत, जातीय वर्चस्वापासून निम्न जातींची मुक्ती, असा स्वातंत्र्याचा त्यांनी अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजेच समाजामध्ये काही घटकांना मानाचं स्थान मिळतं, परंतु काही घटकांना त्याप्रमाणे मानाचं स्थान मिळत नाही. त्याच पद्धतीने स्त्री पुरुष यांच्यामध्ये जी काही विषमता आहे, ही विषमता दूर करणे, त्याच पद्धतीने बघा उच्च नीच असेल म्हणजेच श्रेष्ठ आणि कनिष्ठ यांचाही अंत करणे, आणि जातीय वर्चस्वापासून निम्न जातींची मुक्ती, असा त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ सांगत असताना त्यांनी सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजामध्ये भेदभाव विरहित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा असणारा दर्जा हा समानच असणार आहे, या अनुषंगाने त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा विचार मांडलेले आहेत. त्यानंतर महात्मा गांधींचा जर आपण विचार केला, तर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी कोणती संकल्पना वापरलेली आहे, याचा जर आपण विचार केला, तर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी स्वराज, व्यवस्थित आहे का, स्वराज ही संकल्पना वापरलेली आहे. आणि ही संकल्पना त्यांनी हिंद स्वराज या पुस्तकातून त्या ठिकाणी घेतलेली आहे किंवा मांडलेली आहे. मग स्वराज याचा जर आपण विचार केला, तर स्वराज या संकल्पनेमध्ये स्व आणि राज अशा दोन संकल्पनांचा त्या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसतो. म्हणजेच मग स्वराज म्हणजे काय, तर आपल्याला असं सांगता येणार आहे की स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज, म्हणजे स्वतःवर राज्य मिळविणे म्हणजे त्या ठिकाणी स्वराज होय. ही संकल्पना म्हणजेच त्यांची ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना त्यांनी व्यापक अर्थाने वापरलेली आहे किंवा ही संकल्पनाच मुळात व्यापक स्वरूपाची आहे. आणि आपण आणखी जर बारकाईने अभ्यास केला, तर त्यांना जे काही स्वातंत्र्य पाहिजे होते, हे केवळ ब्रिटिश सत्तेपासून नव्हे, त्यांना स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते, तर एकंदरीतच पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्ती, असा त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अर्थ अपेक्षित होता. म्हणजेच स्वराजचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येणार आहे की स्वतःवर राज्य मिळविणे म्हणजे त्या ठिकाणी स्वराज होय. स्व आणि राज अशा दोन संकल्पनांचा समावेश त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि त्यातून त्यांनी आपले स्वातंत्र्यविषयक विचार मांडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपणाला केवळ ब्रिटिश सत्तेपासूनच स्वातंत्र्य पाहिजे आहे असं नाही, तर पाश्चिमात्य जी काही सांस्कृतिक वर्चस्व आहे आपल्यावर, त्या वर्चस्वापासून मुक्ती, असाही स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना अपेक्षित होता. म्हणजेच इतर जी काही सांस्कृतिक बंधनं आहेत किंवा सांस्कृतिक वर्चस्व आहे, त्याच्यापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळणे, आपल्याला म्हणजे भारताला मुक्ती मिळणे, या अर्थाने त्यांनी ही संकल्पना या ठिकाणी वापरलेली आहे. आणि याचा विचार करत असताना स्वतःचाही या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. म्हणजेच आपण सुद्धा समाजामध्ये जीवन जगत असताना चांगल्या पद्धतीने जीवन जगावे, आपणापासून इतरांना त्रास होऊ नये, हाच अर्थ यातून प्रकट होताना त्या ठिकाणी दिसतो. त्याच पद्धतीने बघा, स्वराज म्हणजे मानवी जी काही मूल्ये आहेत, म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी आहेत, मानवी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांपासून स्वप्रतिष्ठा परत मिळवणे होय. म्हणजे मानवाला जीवन जगत असताना ज्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याला आपल्याला मानवी मूल्य असं म्हणता येणार आहे. तर अशी जी काही मानवी मूल्ये आहेत, जी नाकारली जातात किंवा पायदळी तुडवली जातात,
त्यांच्यापासून स्वप्रतिष्ठा प्राप्त करणे किंवा परत मिळवणे म्हणजे त्या ठिकाणी स्वराज होय. आणि या संकल्पनेमध्ये बघा, स्वयंशासन असेल, स्वयंशिस्त असेल किंवा मानवी मूल्य असतील, या गोष्टींना त्या ठिकाणी अधिक महत्त्व आहे किंवा महत्त्व होते. मानवी मूल्यांचा जर आपण विचार केला तर बघा, नेहमी खरे बोलावे हे आपल्याला एक मानवी मूल्य सांगता येणार आहे. म्हणजेच कोणतीही परिस्थिती जरी असेल तरी आपण आपलं बोलणं जे आहे ते बोलणं त्याच्यामध्ये फरक करता कामा नये. म्हणजे जीवन जगत असताना कोणताही जरी प्रसंग आला तरीही आपण सत्यापासून दूर जाता कामा नये. म्हणजेच दुसऱ्यासाठी आपण खोटे बोलू नये. म्हणजेच जीवन जगत असताना नेहमीच खरे बोलावे. त्याच पद्धतीने बघा, मोठ्या जे काही व्यक्ती आहेत या व्यक्तींचा आदर करणे याला सुद्धा मानवी मूल्यच आपल्याला म्हणता येणार आहे. तर या सर्वांचं जतन करणे म्हणजे सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य म्हणता येणार आहे. तर बघा, आपण स्वातंत्र्याविषयीची भारतीय संकल्पना पाहिलेली आहे. त्याच पद्धतीने ब्रिटिशकालीन भारतीयांची स्वातंत्र्याची संकल्पना पाहिलेली आहे. त्याचबरोबर आपण ब्रिटिशकालीन भारतीयांची स्वातंत्र्याची संकल्पना याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आणि याच्यासाठी आपण वेगवेगळे 3 भारतीय राजकीय विचारवंत अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी यांचे जे काही विचार आहेत स्वातंत्र्याविषयी ते आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि नंतर आपण राहिलेल्या तास किंवा नंतरच्या तासाला आपण याच्यामध्ये बघा, हक्क आहे, हक्क म्हणजे काय, त्याच पद्धतीने हक्कांचे आपण वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीने आपण या टॉपिकच्या माध्यमातून मानवी हक्कांचा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि भारतीय संविधानातील किंवा अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा काय आहे याचासुद्धा आपण आढावा घेणार आहोत. मानवी हक्कांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि विशेष म्हणजे भारतीय संविधानातील 6 वेगवेगळे मूलभूत हक्क आपण या टॉपिकच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. आणि शेवटी आपण भारतीय संविधानातील स्वातंत्र्याची संकल्पना पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.